एक कविता ऐकवतो. गझल सदृश्य ही कविता आहे. कुढत कुढत जळणाऱ्याला इलाज नाही. कुढत कुढत जळणाऱ्याला इलाज नाही, मैदान सोडून पळणाऱ्याला इलाज नाही. कुढत कुढत जळणाऱ्याला इलाज नाही, मैदान सोडून पळणाऱ्याला इलाज नाही. परक्याच्या सुखात सुख मानणारे गेलीत कुठे. परक्याच्या सुखात सुख मानणारी गेलीत कुठे. दुसऱ्याचे सुख गिळणाऱ्याला इलाज नाही. दुसऱ्याचे सुख गिळणाऱ्याला इलाज नाही. त्वचेच्या जखमा बऱ्या होतीलच कधीतरी. त्वचेच्या जखमा बऱ्या होतीलच कधीतरी, पण मनाला छळणाऱ्याला इलाज नाही. त्वचेच्या जखमा बऱ्या होतीलच कधीतरी, पण मनाला छळणाऱ्याला इलाज नाही. आपला मार्ग कितीही सरळ असू दे, आपला मार्ग कितीही सरळ असू दे मित्रा, पण अचानक वळणाऱ्याला इलाज नाही. आपला मार्ग कितीही सरळ असू दे मित्रा, पण अचानक वळणाऱ्याला इलाज नाही. पाप पुण्य देव धर्म या सगळ्या खोट्या गोष्टी. पाप पुण्य देव धर्म या सगळ्या खोट्या गोष्टी. तरीही धर्म धर्म करणाऱ्याला इलाज नाही. तरीही धर्म धर्म करणाऱ्याला इलाज नाही. एक कविता मी केली आहे की गणेश चतुर्थीच्या वेळेस मला ते सुचलं. थोडंसं सामाजिक आशय आहे आणि आजच्या परिस्थितीवर मी गणेशाला म्हणतो आहे की आपण गणेशोत्सव साजरा करतो. 10 दिवस डीजेवर मस्त नाचतो गातो, पण खरोखर ठिकाणला जो अपेक्षित गणेशोत्सव आपण करतो का, त्यावर संजय राऊतांनी जी कविता लिहिली आहे मित्रांनो, या कवितेला जेव्हा मुंबईला त्यांनी प्रस्तुत केली आहे, पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. खूप सुंदर कविता, आपण त्याचा आनंद घ्या. देवा गणेशा माफ कर. देवा गणेशा माफ कर. देवा गणेशा माफ कर, या दुनियेतील घाण साफ कर. वा. देवा गणेशा माफ कर, या दुनियेतील घाण साफ कर. जे जे वाईट दिसते तुला, थोडी थोडी त्याची वाफ कर. जे जे वाईट दिसते तुला, थोडी थोडी त्याची वाफ कर. कारण सगळीकडे जमलेत आता जातीपातीचे ढग. कारण सगळीकडे जमलेत आता जातीपातीचे ढग. इमानदारीचा जमाना नाही, जिकडे तिकडे ठग. तुलाही लागत असेल याची थोडी थोडी धग. तुलाही लागत असेल याची थोडी थोडी धग. आकाशातही दिसत नाही पूर्वीसारखे खग. आकाशातही दिसत नाहीत पूर्वीसारखे खग. काय जमाना आलाय देवा, तूच आता बघ. नीच कपटी लोकांना जाळून आता खाक कर. देवा गणेशा माफ कर, या दुनियेतील घाण साफ कर. मान पान तो सन्मान संपलाय आता. मान पान तो सन्मान संपलाय आता. खऱ्याच्या तोंडावर खोट्याच्या लाता. मान पान सन्मान तो संपलाय आता. खऱ्याच्या तोंडावर खोट्याच्या लाता. जिकडे तिकडे दिसते राक्षसी वृत्ती, सोंगाळ्या लोकांची जिथे होते भक्ती. जिकडे तिकडे दिसते राक्षसी वृत्ती, सोंगाळ्या लोकांचीच इथे होते भक्ती. 10 दिवसात देवा तुला खूप करता येतं. गणेशा 10 दिवसात देवा तुला खूप करता येतं. लोकांच्या मनात चांगलं भरता येतं. आई बाप देव आहेत हेही सांगता येतं. आणि नीच कपटी लोकांना वरही टांगता येतं. क्या बात आहे. 10 दिवसात देवा तुला खूप करता येतं. लोकांच्या मनात रोज चांगलं भरता येतं. आई बाप देव आहेत हेही सांगता येतं. आणि नीच कपटी लोकांना वरही टांगता येतं. चिमण्या आता डोळ्यांनी दिसतच नाहीत. चिमण्या आता डोळ्यांनी दिसतच नाहीत. सगळे झाले शहाणे, तुला पुसतच नाहीत. सगळे झाले शहाणे, तुला पुसतच नाहीत. क्षणार्धात देवा तू यांची राख कर. क्षणार्धात देवा तू यांची राख कर. देवा गणेशा माफ कर, या दुनियेतील घाण साफ कर. जे जे वाईट दिसते तुला, थोडी थोडी त्याची वाफ कर. आणि शेवटच्या 2 कडव्यामध्ये खोट्यांचे दिवस आलेत. खोट्यांचे दिवस आलेत, खऱ्याचे मरण. खोट्यांचे दिवस आलेत, खऱ्याचे मरण. जिकडे तिकडे वाढले भ्रष्टाचाराचे कुरण. खोट्यांचे दिवस आलेत, खऱ्याचे मरण. जिकडे तिकडे वाढले भ्रष्टाचाराचे कुरण. पैशाशिवाय मिळत नाही इथे प्रेतालाही शरण. पैशाशिवाय मिळत नाही इथे प्रेतालाही शरण. भांडणाला तर लागतच नाही कोणतंही कारण. भांडणाला तर लागतच नाही कोणतेही कारण. गरिबाच्या नशिबी भाकरी आणि श्रीमंताला पुरण. गरिबाच्या नशिबी भाकरी आणि श्रीमंताला पुरण. आता तरी थोडा बदल खतरनाक कर. देवा
गणेशा माफ कर, या दुनियेतील घाण साफ कर, आणि जे जे वाईट दिसते त्याची थोडी थोडी वाफ कर. आणि शेवटी राजकारण. राजकारणातही झाले देवा असे काही फुगे, राजकारणातही देवा असे झाले फुगे, आणि जे खरे नेते ते दुरूनच बघे, जे खरे नेते ते दुरूनच बघे, ज्याची नाही लायकी त्याचा वाढतो भाव, हा बिचारा दूरच नारांक नाराव. काही डॉक्टरचे तर असे झाले गेले का पैशासाठी काही पेशंट रस्त्यातच मेले. काही डॉक्टरचे तर असे झाले गेले की पैशापायी काही पेशंट रस्त्यातच गेले. नाही येले माणुसकी, नाही येले मन, याच्यासाठी देव म्हणजे फक्त आणि फक्त धन. एका झटक्यात याच्या करोडोचे लाभ कर, एका झटक्यात याच्या करोडोचे लाभ कर. देवा गणेशा माफ कर, या दुनियेतील घाण साफ कर. आणि शेवटी एक जो माझा पिंड आहे गाण्याचा, मगाशी जे मी सोडणं टोकते जे गायलो ते माझं रेकॉर्ड येणार आहे आता. म्हणजे माझी एक अल्बम आहे, त्या अल्बमचं ते पहिलं गाणं होतं. आणि दुसरं जे गाणं आहे ते मनाच्या व्यथेला कसे सावरून सादर करतो. अर्थात शृंगार गीत आहे, पण विरह आहे. मनाच्या व्यथेला कसे सावरू, मुख्या वेदनेचे पुढे पाखरू. मनाच्या व्यथेला कसे सावरू, मुख्या वेदनेचे पुढे पाखरू. तुझ्या त्या स्मृतीच्या कथा संपल्या, तुझ्या त्या स्मृतीच्या कथा संपल्या. फुक्या मृत्तिकेच्या विटा भंगल्या. मनाचेच वारू कसे आवरू, मनाचेच वारू कसे आवरू. मुख्या वेदनेचे पुढे पाखरू. कुणाला मी सांगू तुझी वल्गना, आता आठवे ती तुझी वंचना. तुझा मीच आहे नको बावरू, तुझा मीच आहे नको बावरू. मुख्या वेदनेचे पुढे पाखरू. तुला का कळेना ही माझी दशा, तुला का कळेना ही माझी दशा. सकाळी दुपारी तुझी नशा. सुरी चांदण्याची नको वापरू, मुख्या वेदनेचे पुढे पाखरू. आणि शेवटचं कडवं आहे. कशा संपल्या त्या तुझ्या भावना, कुठे चूक माझी मला सांगना. अशी दूर आता नको ना सरू, मुख्या वेदनेचे पुढे पाखरू. मुख्या वेदनेचे पुढे पाखरू, मुख्या वेदनेचे पुढे पाखरू. धन्यवाद.